टाइम वाजून गेला 6:30 वाजायला आलेत. आम्हाला घरातून बाहेर पडायला टाइम खूप झाला. 6चा टाइम होता. तर हेरमने मी जस्ट 4 राईड करूया म्हणून आज प्लॅन केलेला. तर मलाच टाइम झाला थोडा. आमच्या डॉमीची आजकाल दाढ खूपच मोठ्याने येत आहे. त्यामुळे भरपूर असे रिॲक्शन भेटतात. आणि आता तर मार्च महिना स्टार्ट होता. आवाजमुळे भीती वाटत होती की पोलीस पकडतील. कारण मार्च महिन्यात तर भरपूर ठिकाणी पकडतात. तर हेरमचा कॉल आला आहे. तो पण घरातून निघणार आहे. तर आरपीडी भेटायचा तर प्लॅन केलो आहे. त्यापुढे मग छोटीशी राईड घेऊ. यातून काय आज टाईमच वाला आहे. कारण प्रत्येक सिग्नलला मी गावत आहे आज. आता तर लास्ट सिग्नल तर थोडक्यातच 2 सेकंदसाठी मिस झाला. पण असं नाही की लास्टचे 2 सेकंद आहे म्हणून गाडी पळवायची होती. मित्रांनो, तुम्ही पण कधी पण करू नका. हवं तर 5 सेकंद सिग्नल शेवटचे असतात तेव्हाच तुम्ही बाईक थांबून सोडा. मित्रांनो, हेरम तर भेटलेला आहे. लास्ट टाइम प्रमाणेच आम्ही खानापूर साईडला झालो आहे. थोडी 4 राईड करूया आज. खूप दिवस तरी भेटलो नाही. मध्ये आम्ही हेरमने मी गोव्याला गेलेलो. पण मी त्याच्याच बाईकवरून गेलो प्लेन सीटवर बसून. ब्लॉग तर काय बनवला नव्हता. ते आजपर्यंत या रूटला इतकी गर्दी राहते. कारण हे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे हे सगळे वर्कर्स ते ना ह्याच रूटनं आपल्या घरी जात असतात. त्यामुळे खूपच रश असते इथं. तर आम्ही गोव्याला जातेवेळी तर तिलारीवरून गेलो. आणि त्यानंतर वापस येतेवेळी आम्ही आलमोड खानापूर करत आलो आहे. तर आम्हाला पण थोडं फिरायचं पण होतं. तर आम्ही आहे देसूर पेट्रोल पंपवरती. थोडं पेट्रोल भरायचं होतं त्यामुळे थांबलेलो. तर माझी बाईक चालत आहे हेरम आणि मी चालवणार हेरमची विस्ट्रोम. तर फुल टॉप बॉक्स बसून आला आहे. डन. फोटो काढायचं प्लॅन तरी आलोय पण लाईट तर ऑफच आहेत. अरे इतकं सुंदर असं रात्री इथं फोटोज येतात ना ह्या लाईटच्या खालचे, अप्रतिमरित्या येतात. पण आज तर लाईटच बंद आहेत. सगळा मूड ऑफ झाला आहे. पुढे असतील चालू तर पुढे जाऊन तरी बघू.
हेरमला डॉमी तर एकदम परफेक्ट सूट होते. मला कशी होते प्लीज कमेंटमध्ये कळवा मला. लॉकडाऊनच्या अगोदर इथं देसूर पंपजवळ काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे जवळपास बेळगावला 1 आठवडा तरी पेट्रोलची कमतरता बसली होती. कुठल्याच पंपवर तरी पेट्रोल मिळत नव्हता. पण V-Stormवर तर हाईट भरपूर वाटते आणि त्यातमध्ये त्याने हँडल पण थोडा उंच करून घेतला आहे, त्यामुळे असं रुबाबात बसल्यासारखं फील होत आहे. लाईट तर ऑन आहे भावानो, म्हणजे आज मजा येईल. वन 133 132 तर टॉप स्पीड तर याचा माहीत नाही मला, पण आता तरी मी 133 पर्यंत घेऊन गेलो आहे. हेरमला विचारू की त्याने किती पळवली होती. ऑल गेट येणार म्हणजे आमचा ब्रेक होणार, कारण आमचा तिथं फिक्स एक शॉप होऊन गेला आहे की त्या दादाकडे जायचं, आराम राईड करून आणि मस्तपैकी एकदम वडापाव खायचा, चहा प्यायचा आणि वापस यायचं घरी. किती पण राईड केलं ना ह्या साईडला तरी आमचा ब्रेक तर इथंच आहे फिक्स. तर चला मग मंडळी, भेटू पुढे.